तुम्ही सांगता की घरबसल्या मतदान होऊ शकतं. घरबसल्या मतदान काय, मतदान केंद्रावर सहकार्य होत नाही, यादीत नाव नाही. आता माझं नाव तुमच्या यादीत आहे नाही पण डिलीटेड आहे, त्याला मी काय जबाबदार. किती मतदान केंद्र फिरलात? 3 मतदान केंद्र तिथं फिरलो. इकडे बघितलं कुठेही नाव नाहीये. त्यांनी सांगितलं डिलीट झालंय म्हणून मग डिलीट झालंय. 80 वर्षाचे उद्योजक अनिल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून ते आपलं मतदान यादीमध्ये नाव शोधतायत. विशेष म्हणजे त्या ज्या भागामध्ये राहतात त्या इमारतीमध्ये जे व्यक्ती मृत झाले आहेत त्यांची मतदान यादीमध्ये नावं आहेत. मात्र हातामध्ये हे मतदान कार्ड घेऊन ते वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती फिरतायत. शेवटी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आहे ना, आता त्यांचं नाव शोधणं सुरू झालंय. कुठे कुठे फिरलात आणि काय तुम्हाला अनुभव आलाय आज? मी मागचे 2 वर्ष माझ्या मित्राला, माझ्या मुलाला, सगळ्यांना हे फोटो पाठवले. त्यांनी ते इपिक काय त्या ऑनलाईन सगळीकडे बघितलं, कुठेही नाव नाही आहे. त्यांनी सांगितलं डिलीट झालं आहे म्हणून मग डिलीट झालं आहे तर त्यांनी सांगितलं तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन बघा. म्हणून सकाळी 7 वाजताच माझ्या मुलाच्या मित्राला घेऊन बरोबर 7ला गेलो मी तिथं. आणि मागच्या वर्षी तेज बहादूरमध्ये जिथं मतदान केलं होतं तिथं गेलो. तिथं त्यांनी याद्या बघायला सांगितलं. त्याच्यात ते म्हणे नाही तुमचं नाव कुठंच नाही. त्यांनी त्यांच्या याच्यावर चेक केलं. ते म्हणे आता इथं कॉर्पोरेशन आहे तिथं बघा. मग मी एकदा त्या बालक मंदिर श्रीनगरचं तिथं गेलो. किती मतदान केंद्र फिरलात? 3 मतदान केंद्र तिथं फिरलो. सगळ्या याद्या बघितल्या. शेवटी मला कुणीतरी सांगितलं की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मतदान सहाय्यता ऑफिसर आहेत त्यांना भेटा. मग त्या मॅडमला भेटलो. त्यांनी हेच परत म्हणलं तेच राष्ट्रगीत मी सकाळपासून 100 वेळेला ऐकले. तुम्हाला तेच सांगायचं असेल तर मला परत सांगू नका कारण मला कंटाळा आलाय. मग त्यांनी त्यांच्या काय सांगितलं हे लिहून घ्या, लिहून ठेवा. म्हणजे हे लिहून ठेवून मला पुढच्या वेळेला मतदान करायचं नाही किंवा तुम्ही जे नवीन कार्ड मला द्याल नंतर ते माझ्या फोटोला लावायचं नाही आहे. तर ते 5 वर्षांनी 4 वर्षांनी मतदान होईल. मला मतदान झाला पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हणता की 17 नंबरचा फॉर्म वापरता येतो ज्यांचे नावं डिलीटेड, पण ते डिलीट असलेली नावं त्यांच्या यादीत पाहिजेत. आता माझं नाव तुमच्या यादीत आहे नाही पण डिलीटेड आहे, त्याला मी काय जबाबदार. मग तुम्ही मला मेलेल्या व्यक्तीचे नाव आहे मी सांगतो ना. तर मी म्हणलं तुम्ही मला 17 नंबरचा अधिकार द्या, मला मतदान करू द्या. कारण वोटिंग कार्ड आहे, जिवंत माणूस समोर आहे आणि माझ्याकडं आधार कार्ड आहे. तुम्हाला पाहिजे काय? ते म्हणजे आमच्या नियमात ते नाही बसत. म्हणलं मग मी जिथं राहत होतो तिथं गेलो. त्यांच्याकडे म्हटलं की तुम्ही कुठल्या केंद्रावर मतदान केलं. तर जिथं आम्ही करत होतो तिथंच गेलो. तिथंही यादी बघितली. आमच्या फ्लॅटमधले 8-10 लोकांचे नावं त्या यादीत आहेत पण आमच्या दोघांचे नाहीत. म्हणून मग मी कलेक्टर साहेबांना फोन केला. काय उत्तर मिळालं? कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही या अधिकाऱ्याला भेटा, त्यांना फोन द्या. मी म्हणलं मी 80 वर्षाचा आहे, मला डायबिटीस आहे, माझं 2दा एन्जिओप्लास्टी झालेलं आहे. मी सकाळपासून हे बघितलं का, याला म्हणतात शुगर पावडर किंवा ग्लुकोज पावडर, हे खाल्ली आहे सकाळपासून. मी फराळ नाही केला. 7ला निघालो कारण चक्कर येऊन पडल, बरं का, शुगर लेवल लो होईल. आणि मग त्यांना सांगितलं की अशी माझी स्थिती आहे. तुम्ही सांगता की घरबसल्या मतदान होऊ शकतं. घरबसल्या मतदान काय, मतदान केंद्रावर सहकार्य होत नाही, यादीत नाव नाही. आणि जेव्हा तुम्ही हा विचार करता की 17 नंबरचा फॉर्म जे डिलीट झाले त्यांना द्या, ते तुमच्या यादीत आहेत. साधी गोष्ट आहे. जिवंत माणूस आहे त्याला हे अधिकार द्या ना तुम्ही. हे गोष्ट तुम्हाला आधीच ठरवता आले पाहिजेत मतदानाला त्रास व्हायच्या आधी. वय वर्ष 80. तब्बल 5 तासांपासून ते आपलं मतदान यादीमध्ये नाव शोधत आहेत. 3 ते 5 मतदान केंद्र फिरलेत. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत त्यांनी फॉलोअप केला आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची मतदान करण्याची इच्छा आहे मात्र त्याचं नाव या ठिकाणी नाही. आणि अनेक लोक आहेत ज्यांची नावं आहेत ती घरी बसली आहेत. मात्र प्रशासनाच्या अशा भोंगळ कारभारामुळे मृत व्यक्तीचे नावं पाहायला मिळतात. मात्र जिवंत माणूस फिरतोय आपलं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राच्या दारोदार. कॅमेरामन धनंजय दारुंट्यासह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.